Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. एकीकडे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी जरांगे लावून धरत असताना दुसरीकडे आता राज ठाकरेंच्या विरोधात आंदोलन केल्याने गुन्हे दाखल झालेत. राज ठाकरेंच्या हॉटेलबाहेर आंदोलन करणं 11 मराठा आंदोलकांना महागात पडलंय. राज ठाकरेंच्या हॉटेलबाहेर आंदोलन केल्याने 11 जणांवर आता गुन्हा दाखल झालाय. कोणतीही पूर्वसूचना न देता गर्दी जमवल्याने हा गुन्हा दाखल झालाय. कलम 189/2, 323, 126/2 सह 335 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला. राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी आरक्षणाबाबत वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं राज ठाकरे म्हणाले होते. या वक्तव्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले. राज ठाकरे धाराशिवमध्ये दाखल होताच राज ठाकरे थांबलेल्या पुष्पक पार्क या हॉटेलच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणा देण्यात आल्या. काही वेळाने राज ठाकरेंनी खाली येत आंदोलकांची भेट घेतली, त्याचबरोबर त्यांच्याशी चर्चा देखील केली. राज ठाकरेंनी आंदोलकांशी चर्चा केली, त्याचबरोबर जरांगेंची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज ठाकरेंची चर्चा झाल्यानंतरही आता पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेत. त्यामुळे यावर मनोज जरांगे आता काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.